समाधी परिणाम शुद्धी जरासं बाजूला ओम नमो हरियंतारं नमो सीतारं नमो आयर्याणं नमो वर्षायाणं नमो लोरे नमो हरियंतारं नमो सीतारं नारळ अडचण आज दोन आचार्यांचं सानिध्य सगळे महाराज हरिका चतुर्विध संघ जैन धर्मात फार श्रेष्ठ मानतात आणि या सगळ्यांच्या मध्ये सगळ्यात पलीकडे त्याच्या सगळे संस्कार विधी शेवटचे 3-4 महिने पूर्ण प्रतिमाधारी लोकांच्याकडे आहात करणारे प्रतिमाधारी घालणारे प्रतिमाधारी शेवटचे संस्कार विधी सुद्धा प्रतिमाधारींच्या सौभाग्यवती महिलांच्या हस्ते सगळ्या विधी होत आहेत सकाळी एवढा मोठा शांतीदारा अभिषेक महामंत्र त्या सगळ्यांच्या साक्षीनं या शुभ मुहूर्तावर परमपूज्य हरिका श्री श्रुतवती माताजींनी मगाशी आहार झाल्यानंतर कायमचं या ठिकाणी समाधी म्हणजे यम संलेखनाला त्यांनी तिथं स्वीकारलेलं आहे आता इथं भगवंतांच्या साक्षीनं सगळ्यांच्या साक्षीनं त्या ठिकाणी माताजींना मी अनेकदा विचारतो की हा यम संलेखनाचा निर्णय तुमचा पक्का आहे का आहे मनापासून आहे काय कुणाची जोर जबरदस्ती आहे काय नाही हा तर माताजींनी या ठिकाणी अत्यंत अंतरंगपूर्वक मनापासून ही यम संलेखना स्वीकारली मी माताजींना त्या ठिकाणी नियम देतो आणि त्यानंतर हे संस्तर शुद्धी झाल्यानंतर माताजी त्या संस्थेमध्ये विराजमान होतील पर्यंत सिद्ध आचार्य उपाध्याय सर्व साधूंच्या साक्षीने देवादिदेव चंद्रप्रभू भगवंतांच्या साक्षीने त्या ठिकाणी सगळे पुण्य आपोआप सगळ्या गोष्टी होतात माझ्या लक्षात पण नाही चंद्रप्रभू भगवंतांच्या साक्षीने सर्व साधू हरिका चतुर्विध संघाच्या साक्षीने आणि माताजींच्या स्वतःच्या आत्मसाक्षीने आणि उत्साह भावनेतून आनंदातून माताजींना या चालू पर्यायातील आजीवन इथून पुढे पाणी तेवढा संकल्प होता तो सुद्धा आजपासून पाण्याचा त्याग होतोय 4 प्रकारच्या आहाराचा त्याग या ठिकाणी करून यम संलेखना विधीपूर्वक त्यांना स्थापन करण्यासाठी हा संकल्प नियम देत आहे नमो अरियंतानम नमो सीतानम नमो आयर्याणं नमो उवचायाणं नमो लोरे सुवसा बघा सगळीजण ओम अद्य भगवंतो महापुरुषवर पुंडलिकस्य परम तेज प्रवीण ते बाहेर आवाज येतोय अजून पुरुष कोण आहेत बघा प्रत्येक प्रवीण तेजसा व्याप्त लोक आलोक उत्तम मंगलस्य मंगल स्वरूपस्य हरिका श्री
श्रुतमती माताजी नामदेशस्य यम संलेखना संस्थर आरूढ क्रियायाम अनुष्ठान कर्तुं सर्व पुष्टि संपादनार्थं पुण्यावाचनं करोमीति स्वाहा। ओम पुण्यां पुण्यां लोक त्रिलोक लोकोद्योतन तुमचा नशीब लोकोद्योतनरा श्री अतीत काल संजाता सागर मती शुद्धमती श्रीपत्र अतिक्रांत शांताची चतुर्विंशती भूत परम देवाच्यव ओम संप्रतिकाल संजाता प्रयस स्वर्गावतन जन्माभिषेक परिक्रम निष्क्रम केवल्यान निर्वाण कल्याणक विभूती विभूषित महाप्युदया श्री वृषभादी अजित संभव अभिनंदन सुमती पद्मप्रभ सुपार्श्व चंद्रप्रभ पुष्पदंत शीतल श्रेय वासुपूज्य विमल अनंत धर्म शांती कुंतुवर मल्ली मुनिसुरत नेमी पार्श्व वर्तमान शेती चतुर्विंशती वर्तमान परम देवाच्यवा ओम भविष्यत काल अभ्युदय प्रभा महापद्म सुरदेव सुपार्श्व सूर्यदेव सुपार्श्व स्वयंप्रभ सर्वात्मक देवपुत्र कुलपुत्र उदंक पुष्टिर जयकर्ती मुनिसुरत हर निष्पाप निष्कषाय निष्कषाय विपुल निर्मल चित्रगुप्त समाधिगुप्त स्वयंभू बांधव जयनाथ विमलनाथ देवपाल अनंत वीर्याचेती भविष्यत तीर्थंकर ब्रह्मदेवाच्यवा ओम त्रिकालवर्ती परम धर्म अभ्युदय श्रीमंतर युगमंतर भाऊ सुभाऊ संजातक स्वयंप्रभू शुभानन अनंत वीर्य सुरप्रभ विशाल कीर्ती वज्रधर चंद्रानन भद्रभाऊ भुजंगमा ईश्वर नेमप्रभ वीरसेन महाभद्र देवेश अजित वीर्याचिती पंचविधेय क्षेत्र विहरमान विंशती तीर्थंकर परम देवाच्यवा ओम वृषभ सेनाधी गंधर्व देवाच्यवा ओम जल फल जंगा तंतु पुष्प श्रेणी पत्ताग्नि शिखाकाश चारणांच्यवा ओम अक्षिण मानसा अक्षिण महालयाच्यवा ओम दीप्त तप्त मौग्र घोर पराक्रम घोर गुण ओम अंगांग बाह्य ज्ञान दिवाकरा कुंदकुंदादी अनेक दिगर्म प्रयाणं भवतु ओम दान तपो वीर्य अनुष्ठान नित्यमेमामस्तु तथास्तु मातृ पितृ पुत्र भातृपुत्र पौत्र षडत्र सूज संबंधी बंधू तैस्त्य हरिका श्री श्रुत मतनाधारण संपादनार्थम संस्कार आरूढ संपादन प्रमोदोत्सव प्रवर्तमानार्थम नमस्तु नमस्तु पुष्टिरस्तु पुष्टिरस्तु अविघ्नमस्तु आयुष्यमस्तु आरोग्यमस्तु धर्मसिद्धिरस्तु इष्ट संपत्तिरस्तु काम मांगल्य सेवा संतु पुण्यम वर्धताम श्री वर्धताम कुलगोत्री चाबी वर्धताम स्वस्ति भद्रम चास्तु ज्वीम श्रीम हंस स्वा श्रीमद जिनेन्द्र चरणार विद्वेषावंती सदास्तु संपूजिकाणां प्रतिपादकानां भगवान जिनेन्द्र जय बोलो समाधी महोत्सवाची जय दामी माताजी आम्ही सर्व संगाती मुनी महाराज हरिका माताजी ब्रह्मचारी दीदी ब्रह्मचारी भैया प्रतिमाधारी तसेच तिथं उपस्थित सर्व श्रावक श्राविका पोथीतील सर्व श्रावक श्राविका पंच कमिटी महिला मंडळ वीर सेवा दल चंदनवाला युती मंडळ तसेच सर्व श्रावक श्राविका बाहेर गावाहून आलेले सर्व श्रावक श्राविका आपणास आम्ही नम्रपूर्वक निवेदन करतो की ज्या समयापासून तुमचा आमचा संबंध आला त्या समयापासून आत्ताच्या क्षणापर्यंत कळत न कळत
आमच्याकडून तुमच्या बाबतीत अनेक चुका घडल्या आहेत. आपण आज समाधी धारण करत आहात. आम्ही अंतरंगपूर्वक मन वचन काय पूर्वक त्रिशुद्धीपूर्वक आम्ही आपल्या चरणी वंदामी करतो व तुम्ही सगळीजण की हे करत असताना माझी शक्ती किती असेल नसेल, आवाज पोहोचेल माहित नाही, पण माताजींनी सगळ्यांना क्षमा केलेले आहेत. आणि माताजींनी सुद्धा संघातले आचार्य सन्मती सागर महाराजांच्या पासून, आचार्य विद्यासागर महाराजांच्या पासून, त्यांनी जन्म घेतल्यापासून, त्यांचा श्वास पहिला या पृथ्वीवर आल्यापासून आतापर्यंत देवशास्त्र गुरूंची सेवा पूजा आदी करत असताना झालेला अभिनय किंवा घरामध्ये ज्या घरात जन्म घेतला त्या घरातल्या त्या गावातल्या लोकांशी, जिथं विवाह झाला त्या घरातल्या सर्व परिवाराच्या लोकांशी, जिथं त्यांनी कोल्हापूरमध्ये आपलं जीवन काढलं तिथलं महिला मंडळ आदी सर्व जीवांशी, दीक्षा घेतल्यानंतर दीक्षागुरु शिक्षागुरु ज्यांना दीक्षा दिली ती हरिका, ज्यांची जबाबदारी सांभाळली त्या सर्व हरिका, ब्रह्मचारी ब्रह्मचारिणी प्रतिमाधारी आणि सर्व श्रावक श्राविका यांचा त्यांचा संपर्क आताच्या क्षणापर्यंत ज्यांच्याशी झालाय त्यांना सर्वांना त्यांनी क्षमा केलेला आहे. त्यांनी क्षमा मागितलेला आहे. आपणही सगळ्यांनी क्षमा केलेला आहे. आणि इथून पुढं ते फक्त संघातले महाराज माताजी यांच्याशी धर्मचर्चा करतील किंवा जी सेवा करणारे दीदी प्रतिमाधारी मोनाते वगैरे हे आहेत त्यांच्या संबंध बरोबरच तेवढं ते आवश्यक आहे तेवढंच बोलतील. बाकीच्या कुठल्याही गोष्टी ते बोलणार नाहीत असा संकल्पपूर्वक त्यांचा नियम आहे. येणाऱ्या श्रावक श्राविकांनी सुद्धा बाहेरून अंतकरणातनं वंदामी करायचं आहे, अंतकरणातनं नमोस्तू करायचं आहे. ऐकू जाण्यासारखं करायला पाहिजे. असं काय ऐकू जाण्याच्या भावनेने केला आणि त्यांच्या साधनेत डिस्टर्ब झाला तर पापच लागणार. आणि अंतरंगात नाही केलं, त्यांना जरी ऐकू नाही गेलं तरी तिथं देवाला ब्रह्मदेव चित्रगुप्त लिवत बसलाय तिथं, त्याला ऐकू जाते. तुम्हाला आशीर्वाद देऊन पुण्य लागते. काही काळजी करायचं काही काम नाही. तुमच्या सगळीजण तुमच्या सोशल मीडियावर जे लोक इकडे दर्शनला येणार आहेत ते सर्व लोकांनी त्या गेट पासूनच मौन धरून यायचं आहे. इथं कार्यकर्ते जी सूचना देतील त्या पद्धतीनंच इथं दर्शनला यायचं आहे. वेळ दर्शनाची एक नियमित असेल, त्या वेळेतच ती आज संध्याकाळी मी घोषणा करेन, त्या वेळेच दर्शन मिळेल. बाकीच्या वेळेत दर्शन मिळणार नाही. बाहेर टीव्हीवर CCTV जे दिसते तेवढं बघून समाधान मानायचं आहे. हा हा एकदा नमोकार मंत्र म्हणायचा आहे. माताजींनी उभं राहायचं, उजवा पाय टाकून संस्थावर जायचं आणि मग पूर्वेकडे चेहरा करून डाव्या कुशीवर पहिल्यांदा झोपायचं. नमोकार मंत्र म्हणा. हा सगळ्यांनी क्षमा करा. नमो हरिहंताणं नमो सीताणं नमो आयर्याणं नमो लोळे सौवसागुणं नमो हरिहंताणं नमो सीताणं नमो आयर्याणं. हा श्वेता दीदी आणि अस्मिता दीदीने हात लावायचं. अस्मिता दीदी दीदीवरती जेवायचं. अस्मिता दीदीनं बोलवा. हा कुठल्या गावात माताजींना बाल ब्रह्मचारी होऊन साधू मुनी होऊन करायचं म्हणतात. हा नमो हरिहंताणं
नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्जायाणं नमो लोके सवसाहुणं जय बोलो हरिकृष्ण सुमती माता की जय हो जय जय गुरुदेव जयकारा गुरु माँ का जय जय गुरुमा जय बोलो परम पूज्य सपकराज सुतमती माता जी की जय हो आज के एकदा दुपुलीच असली नमो हरिहंताणं नमो सीताणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो हरिहंताचायाणं नमो लोये सौवसाहुणं नमो हरिहंताणं नमो सीताणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणं बोलो समाधी महोत्सव की हे स्वच्छ करून घ्या काय सगळं